नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही गरजा असतात, आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतात। या इच्छा पूर्ण करण्यासाठी, या गरजा पूर्ण होण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट करत असतो। कष्टाने आपण पैसा कमावत असतो। बघा प्रत्येक माणूस जर तुम्ही बघाल तर तो सध्या पैशांच्याच मागे धावत आहे। कारण पैसा नसेल तर समाजात मान मिळत नाही, पैसा नसेल तर गरजेची कुठलीच गोष्ट घेता येत नाही। जर आपल्याकडे पैसाच नसेल तर आपल्याला जे काही हवं ते मिळत नाही। मुलांचं शिक्षण होत नाही, किंवा घरात कुणी आजारी असेल, घरामध्ये कितीही कुणाला काय झालं असेल, तुम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलात, मेडिसिनसाठी पैसे लागतील। खूप सिरियस असेल तरीही डॉक्टर आधी सांगतात पैसे जमा करा, त्याच्यानंतर आम्ही ॲडमिट करू। म्हणजे बघा पैशाचं महत्त्व खूप आहे, पण प्रत्येकालाच हवा तितका पैसा मिळतो का? नाही। मग आपल्या शेजारी एखादा व्यक्ती काम करतो, आपण करतो, आपल्या घरात 4 लोक कमावते असतात, त्याच्या घरात एखादा कमावता असतो, पण तरीही त्याच्याकडे जास्त पैसा असतो। कारण प्रारब्ध, बघा आपले जे नशीब आहेत ना ते खूप महत्त्वाचे असतात। बऱ्याच वेळा आपल्या कष्टाला, मेहनतीला नशीब साथ देत नाही। पण काही पण करायला घेतलं, नशिबाची साथच नसते, त्यामुळे पैसा येत नाही, आपलं भाग्य उजळत नाही, प्रगती होत नाही, कुठल्याच गोष्टीत बरकत मिळत नाही। पण एखादा असा व्यक्ती असतो की तो 4 तास काम करतो, पण त्याच्या 4 तासाच्या कामाला त्याचं नशीब त्याला साथ देतं आणि त्याच्यामुळे त्याची प्रगती होते, त्याचं भाग्य उंचावतं। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही तुरटीचे उपाय सांगणार आहे, जे उपाय तुमचे भाग्य बदलवेल, जे उपाय तुमचे नशीब बदलवेल। तुमच्याकडे नसलेला, तुमच्या नशिबात नसलेला जो पैसा आहे तोही तुम्हाला मिळून देईल। सगळ्यांनाच माहिती असेल की तुरटी ही पैसा खेचण्यासाठी, तुरटी ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपली आर्थिक आवक जी आहे, धनाची आवक जी आहे ती वाढवण्यासाठी। बघा तुरटी ही अत्यंत प्रभावी मानली जाते। जसं चुंबक हे लोखंडाला आकर्षित करतं, तशी तुरटी ही पैशाला आकर्षित करते। नवरात्रीचे काही दिवस सुरू आहेत, आज 7वी माळ आहे, उद्या अष्टमी, नवमी आहे। बघा अजून 4 दिवस तुमच्याकडे बाकी आहेत। या 4 दिवसांमध्ये कधीही जर तुरटीचा हा तुम्ही उपाय केला तर लक्ष्मी कधीच तुमचं घर सोडून जाणार नाही, तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत राहील। घरात प्रत्येक व्यक्ती जो कमावता किंवा करता आहे त्याला नशिबाची साथ मिळत जाईल। आता सगळ्यात पहिला मी तुम्हाला 2 उपाय सांगते, त्यापैकी सगळ्यात पहिला जो उपाय आहे हा आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी, घरात धनाची आवक वाढवण्यासाठी, घरात बरकत आणण्यासाठी आणि घरात असणारा पैसा स्थिर करण्यासाठी। बघा पहिला उपाय काय करायचं, या 3 ते 4 दिवसात कधीही जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल तेव्हा, सकाळ संध्याकाळ जेव्हा तुमची इच्छा असेल तेव्हा हा उपाय करा। तुम्हाला 7 तुरटीचे खडे घ्यायचे आहेत। किती? 7 मोजून 7 तुरटीचे खडे घ्यायचे आहेत आणि बाजारातून एक मिठाचं पॅकेट आणायचे। आपलं जे बारीक मीठ असतं हे मीठ, एक काचेची बरणी घ्यायची, देवघराच्या समोर बसायचं, पूजाच्या धूप दीप सगळं काही करून झाल्यावर आसन घालून देवघराच्या समोर बसायचं। काचेची बरणी किंवा काचेची जी बॉटल घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे नवं कोरं करकरीत आणलेलं मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर जे 7 तुरटीचे खडे घेतलेले आहेत हे 7ही तुरटीचे खडे हळदीत मिक्स करायचे। हळद घ्यायची सुकी, त्या हळदीमध्ये तुरटीचे खडे घालायचे, थोडंसे किंचित पाणी घातलं तरीही चालेल आणि ही तुरटी पिवळी करायची। तुरटीचे 7ही खडे पिवळे करायचे, ठीक आहे। आता तुरटीचा पहिला खडा उजव्या हातात घ्यायचा, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, जी इच्छा असेल तुमची ती तिला सांगायची। माझ्याकडे धन येऊ दे, धनाची आवक वाढू दे, माझी प्रगती होऊ दे, माझ्या घरात प्रत्येक व्यक्तीला यश मिळू दे, माझ्या नवऱ्याला यश मिळू दे, माझ्या मुलांना यश मिळू दे, माझ्या घरात कायम बरकत राहू दे, लक्ष्मी स्थिर होऊ दे, असं माता लक्ष्मीला सांगायचं आणि दुर्गा स्तोत्र म्हणायचं। तुम्हाला दुर्गा स्तोत्र येत नसेल तुम्ही श्री सूक्त म्हणा, चालेल। श्री सूक्त म्हणा आणि हा तुरटीचा, हा पिवळा तुरटीचा खडा जे मीठ आपण ठेवलेलं आहे ते मिठात दाबा। पुन्हा दुसरा तुरटीचा खडा घ्यायचा, पुन्हा इच्छा व्यक्त करायची, पुन्हा एकदा दुर्गा स्तोत्र नाही तर श्री सूक्त म्हणायचं आणि पुन्हा एकदा हा तुरटीचा खडा मिठात दाबायचा। असे आपण घेतलेले 7चे 7ही खडे अभिमंत्रित करून तुम्हाला ते मिठामध्ये, ते मिठाच्या बरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये दाबायचे आहेत आणि त्याच्यानंतर वरती, त्या मिठाच्या बरणीच्या वरती लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे। वरती कापड ठेवा आणि मग ते जे झाकण असेल ते वरती झाकण लावून ती बरणी पॅक करा।
ठीक आहे. आता ही मिठाची बरणी लक्ष्मी स्वरूप समजून आपल्या देवघराच्या समोर एखादं पाट असेल, चौरंग असेल त्याच्यावर ठेवा. त्या बरणीला धूप दीप ओवाळा आणि या मिठाच्या बरणीवरती ज्यात आपण हे तुरटीचे खडे घातलेले आहेत त्या मिठाच्या बरणीवरती ज्या दिवसापासून तुम्ही उपाय कराल त्या दिवसापासून 21 दिवस रोज तुपाचा दिवा लावा. किती? 21 दिवस. 21 दिवस तुपाचा रोज दिवा लावल्यानंतर 21वा जो दिवस असेल त्या 21व्या दिवशी संध्याकाळी 6 ते 6:30 या दरम्यान जो दिवा लावलेला आहे तो बाजूला काढून घ्या. आता बरणीचं झाकण खोला, त्यावर घातलेलं लाल कापड बाजूला काढा. त्या कापडामध्ये कापड बाजूला काढायचं आणि त्या कापडामध्ये त्या मिठात घातलेले 7च्या 7ही तुरटीचे खडे काढायचे. थोडंसं मीठ सुद्धा घ्यायचं. 7 तुरटीचे खडे आणि थोडंसं बरणीतलं मीठ त्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आणि ही तयार केलेली जी पोटली आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला, तिजोरी जवळ, व्यवसाय असेल तर दुकानात, या कुठल्याही ठिकाणी ठेवा. आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही. आयुष्यात कधीही कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही. घराकडे लक्ष्मी कायम कायम आकर्षित राहील. पैशांची, धनाची आवक जी आहे ती कायम दूर होत जाईल. बघा, खूप सोपा उपाय आहे. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगत आहे. जो दुसरा उपाय आहे यासाठी सुद्धा तुम्हाला तुरटीच लागणार आहे. छान एक तुरटी, एकच तुरटी, बाजारातून एक नवीन तुरटी घरी आणायची आहे. तुरटी जी आहे ती लाल कपड्यात घट्ट बांधायची आहे. माता लक्ष्मीच्या समोर ती ठेवायची आहे. समजा आज तुरटी आणली, कापडात बांधली, माता लक्ष्मीच्या समोर रात्रभर तुरटी ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी काय करायचं तर हे कापड जे आहे ते तिथून काढायचं. कापडात असणारी तुरटी बाहेर काढायची. ही तुरटी एका प्लेटमध्ये ठेवायची. एक छोटं प्लेट घ्यायचं, त्या प्लेटमध्ये ही तुरटी लक्ष्मीच्या समोर ठेवायची. तुरटीला हळदी कुंकू अर्पण करायचं, तुरटीवर अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप हे सगळं काही दाखवायचं म्हणजे अर्पण करायचं. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा, कापूर जाळायचा आणि कापराचा जो धूर आहे तो सुद्धा त्या तुरटीला अर्पण करायचा. हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं, सुकं कुंकू घ्यायचं. उजव्या हाताच्या 3 बोटांनी त्या तुरटीवरती कुंकुमार्चन करायचं. बरोबर 11 वेळा, नाही 11 वेळा, तुम्ही 16 वेळा पण करू शकता, 11 वेळा पण करू शकता किंवा 7 वेळा. 7, 11, 16 ज्यांना शक्य त्यांनी 21 वेळा करा तुमच्या इच्छेनुसार. पण कमीत कमी 7 वेळा तरी तुम्हाला श्रीसुक्त म्हणून ह्या तुरटीवरती कुंकुमार्चन करायचं आहे. फलश्रुती शेवटी म्हटली तरीही चालेल, फक्त आधी श्रीसुक्त म्हणा आणि शेवटच्या वेळेस 7व्या वेळेस फलश्रुती म्हणा, चालेल. ठीक आहे. आता संपूर्ण कुंकुमार्चन करून झालं की त्याच्यानंतर ही तुरटी 24 तास देवघरात ठेवायची, काढायची नाही, हलवायची नाही, काहीच नाही. 24 तास पूर्ण झाले की लाल रंगाचं तेच कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये ही तुरटी आणि त्याच्यासोबत घातलेलं हे जे कुंकू आहे, कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे, दोनही गोष्टी ठेवायच्या. कापडाला गाठ मारायची आणि तयार केलेली ही पोटली आपल्या कपाटात ठेवायची. जिथे आपण सोनं नाणं ठेवतो त्या ठिकाणी ठेवायची. बघा, हा उपाय या नवरात्रीत तुम्ही करून बघा. कधीच तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. कितीही गरिबी असेल ती दूर होईल. धनाची प्रत्येक समस्या तुमची कमी होत जाईल.